पायी चाललेली भक्ती, मथुरपर्यंत पोचलेली श्रद्धा. पाय थकले तरी मन थांबत नाही. स्वप्न मोठं असेल तर अंतर भासत नाही. रस्ते ओरडतात, अरे माघारी फिर, पण वेड मन म्हणतं मथुर तिकडे बसलाय, पुढे चल. आज मी इथं उभा आहे तो प्रवास सांगायला, जो फक्त 300-350 किलोमीटरचा नाही, तर तो एक निष्ठेचा, वेडेपणाचा आणि खऱ्या चाहत्याच्या मनाचा प्रवास आहे. माझा मित्र विशाल मोरे युट्यूबर आहे, पण आज तो इथे उभा आहे स्वतःची ओळख सांगायला नव्हे, तर खरा चाहता कसा असतो हे दाखवायला. मथुर हे नाव घेतलं की शर्यतीचं मैदान आठवतं, माती उडते, श्वास रोखून धरलेले क्षण आठवतात. मथुर म्हणजे फक्त एक बैल नाही, तो म्हणजे शौर्य आहे, सातत्य आणि जिद्दीचं जिवंत प्रतीक आहे. अशा मथुरला भेटण्यासाठी विशाल मोरेने गाडी निवडली नाही, बस निवडली नाही, रेल्वेचा पर्यायही नाकारला. त्याने निवडला पायी चालण्याचा रस्ता. कारण काही भेटी आरामात होत नाहीत, त्या भेटींसाठी त्रास सहन करावा लागतो आणि तेव्हाच त्या भेटींना किंमत कळते. हा प्रवास सुरू झाला तेव्हा सुरुवातीला उत्साह होता, पण काही वेळातच वास्तव समोर आलं. पायाला फोड आले, उन्हाने अंग जळालं, रात्री रस्त्याच्या कडेला बसून डोळे मिटले. कधी पाणी कमी, कधी भूक जास्त, कधी शरीर म्हणत होतं आता बास कर बाबा, आता जा माघारी फिर, बास झाला हा वेडेपणा. पण मनात एकच वाक्य होतं, मथुर वाट पाहतोय. लोक विचारायचे एवढं कशासाठी, अरे बैलच आहे ना तो, इतकं वेळ कशासाठी. पण ज्याला समजतं त्याला सांगावं लागत नाही, आणि ज्याला समजत नाही त्याला सांगूनही कळत नाही. कारण हा प्रवास होता स्वार्थासाठी नाही, प्रसिद्धीसाठी नाही, हा प्रवास होता श्रद्धेसाठी. खरा चाहता तो नसतो जो फक्त फोटो काढतो, जो फक्त स्टेटस ठेवतो, जो फक्त नाव घेतो. खरा चाहता तोच असतो जो त्रास सहन करतो, जो स्वतःला विसरतो आणि ज्याच्या मनात एकच ध्यास असतो, आपल्या आदर्शाला प्रत्यक्ष भेटायचं. विशाल मोरेंचा हा प्रवास तरुणांसाठी एक धडा आहे, आजच्या पिढीसाठी एक आरसा आहे. कारण आज आपण मोठी स्वप्न पाहतो आणि त्यासाठी चालायला तयार नसतो. इथे मात्र एक माणूस चालत चालत सांगतोय, स्वप्न खरं करायचं असेल तर पाय दुखले तरी हरकत नाही. आणि जेव्हा हा प्रवास संपेल तेव्हा विशाल मथुर सोबत उभा राहील. तेव्हा तो क्षण फक्त भेटीचा नसेल, तो क्षण फक्त भेटीचा नसेल, तो क्षण असेल संघर्ष जिंकल्याचा, श्रद्धा पोहोचल्याचा आणि एका चाहत्याच्या वेडाला अर्थ मिळाल्याचा. मथुर सोबत उभा राहिल्यावर शब्द कमी पडतील, डोळे ओले होतील आणि मन म्हणेल हे अंतर योग्यच होतं. शेवटी एवढंच सांगायचं आहे, पायांनी चाललेली वाट लांब होती, पण मनाची वाट सरळ होती. मथुर तू फक्त भेट दिली नाहीस, तू शिकवलंस निष्ठा म्हणजे काय असतं, निष्ठा म्हणजे काय असतं. तर